टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात पुढे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर जी राजे आपल्या डोक्यात भ्रामक कल्पना झाल्या की राजकारण म्हणजे असंच बदमाशीच असलं पाहिजे. राजकारण कृष्णाने बदमाशीचं केलं का, रामाने केलं का? कृष्ण होता म्हणून बरं त्या महाभारतात ब्रह्मास्त्र रोखायला. आज कुठे कृष्ण आहे? हे हिंदुत्ववादी बिगर हिंदुत्ववादी सगळे आहेत की कंस भरपूर. अरे माणूस हो दोन पाहिजे जनावर थोडी जाऊ. एक वेळ माणूस भाकरी विना राहू शकेल पण आत्मसन्मानाविना राहू शकणार नाही. जे योग्य मी व्यक्तींची शत्रुत्व करत नाही आणि व्यक्तींची मित्रत्व करत नाही. त्याच्या प्रवृत्तींची वाईट असतील तर शत्रुत्व, चांगले असतील त्यांची माझं सख्यत्व असतं. एका भ्रष्टाचाराची भ्रष्ट दुष्ट ताकदीची आम्ही चुकूनही कधी साथ संगत करणार नाही. हा आमचं म्हणणं नाही कम्युनिझम आणा. आमचं म्हणणं आहे आमचा आम्हाला सन्मानजनक जीवन मिळालं पाहिजे. या देशात जर संपत्ती निर्माण होत असेल, कारखान्यात निर्माण होत असेल, त्याचा रास्त वाटा मिळाला पाहिजे. एकदा लोकांची श्रद्धा आणि विश्वास बसला ना तर ज्योत से ज्योत लगाते चलो असं सागरासारखं म्हणजे शेवटी तुमची गंगा सुद्धा गंगोत्रीत एक बिंदू असते, थेंब 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 धार असते. हे व्हायला वेळ लागत नाही. हे होईल की ना होईल हे लोकांनी ठरवायचं. जर ही शक्ती ही ताकद अशी उभारी घेऊन राहिली तर जवळ असलेली ठाणे महानगरपालिकेची इलेक्शन त्यांच्या हातातून नक्कीच निसटून जाईल आणि सज्जन लोकांची सत्ता इथे म्हणून आम्ही म्हणतो आता दुर्जनांचा कहर झाला, सज्जनांचा प्रहर येण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी सगळ्यांनी सावध होऊन साथ दिली पाहिजे.